ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आज आज बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 आणि अर्थातच गणेश चतुर्थी. आणि आमच्या घरचा गणपती मोत्याचा गणपती म्हणजेच तांदळाचा गणपती आम्ही काढतो आणि त्यालाच मोत्याचा गणपती म्हणतात. पण तो कशा प्रकारे असतो त्याचं थोडक्यात तुम्हाला माहिती देतो आहे. हे बघा, हा असा त्याचा मोत्याचा गणपती काढलेला आहे आणि हे गणपतीचा फोटो वरती जो बाजूला ठेवलेला आहे. संपूर्ण सजावट आपल्या नेहमीच्या गणपतीसारखीच आहे आणि हे माझ्या लहानपणापासून आम्ही करत आलेलो आहे. हा 5% किंवा 1% लोकांकडेच असा त्याचा गणपती मानला जातो आणि हे अतिशय जागरूक देवस्थान असं म्हटलं जातं. आणि सजावट करणं, मूर्ती काढणं हे सकाळी मुहूर्तावरच आम्ही करतो. शुभ लाभ अमृत असा मुहूर्त असतो. त्याच वेळेला सकाळी 6 ते 9 मुहूर्त होता आणि त्या मुहूर्तावरच ही मूर्ती काढलेली आहे. बघा, अशा प्रकारे सजावट केलेली आहे. आणि आता ऐका सौ प्रतीक्षा. प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा. अज्ञानत्व हरो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी. हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. साष्टांग नमने माझे गौरीपुत्र विनायका. भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती. प्रथम नाव क्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्णबिंगाक्ष, चौथे गजवक्र, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नाव ते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्ण ते, नववे श्री भालचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन. देवनावे अशी 12. तिन्ही संध्या म्हणे नर, अविघ्न भीती नसे त्याला. प्रभू तू सर्वसिद्धी दे. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र 6 मासादे फळे 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. इथे नारद पुराणे गणपती स्तोत्रम संपूर्णम. अशा प्रकारे हे गणपती स्तोत्र आम्ही म्हटलेलं आहे. आणि ते याचा अर्थ की अशा प्रकारची पूजा अर्चा केल्यानंतर असाच प्रकारे आम्ही रात्री गणपती स्तोत्र म्हणतो आणि देवाला नमस्कार करतो. आपल्यालाही त्याचा लाभ हो. नमस्कार. ओम गम गणपते नमः.